श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते। आज मी तुम्हाला सांगणार आहे संकेत, लक्ष्मी मातेचे येण्याचे 10-12 संकेत सांगणार आहे जे आपल्याला कळून येत नाही, पण आपल्या घरामध्ये जर हे संकेत दिसायला लागले तर समजायचं आपल्या घरामध्ये लक्ष्मी मातेचं आगमन असतं आणि हे खूप शुभ संकेत मानला गेलेला आहे। तर हे जे सगळे संकेत आहे हे गरुड पुराणामध्ये सांगितलेले आहे आणि विष्णू पुराणामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे आणि आज ते मी तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ लास्ट पर्यंत बघायचा आहे। बघा, भरपूर जणांना असे काही संकेत असतात, ते दिसत असतात पण आपल्याला कळून येत नाही, तर मी आज तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न करत आहे। बघा, जर आपल्याला पहिलं तुम्हाला सांगते, आपल्या घरामध्ये जर काळ्या मुंग्या असतील, काळ्या मुंग्या आता अचानक तुमच्या घरामध्ये काळ्या मुंग्या निघायला लागल्या, असे म्हणजे भिंती धरून धरून चालू लागल्या, एका रांगेमध्ये चालू लागल्या, तर असं आणि त्याच्या तोंडामध्ये जर पांढऱ्या कलरचा अंडा असेल तर असं समजायचं आपल्या घरामध्ये लक्ष्मी मातेचं लवकर आगमन होणार आहे आणि आपले जे कार्य आहे ते अडकलेले कार्य आहे, जे कार्य होतच नाही, खूप दिवसापासून तुम्ही त्याच्यामध्ये खूप लागलेले आहे आणि ते कार्य तुमचं पूर्ण होत नसेल तर असं समजायचं आहे की तुमचं ते कार्य तर होणारच, पण लक्ष्मी माता तुमच्या घरामध्ये आगमन होणार, हे शुभ संकेत ह्या ज्या मुंग्या असतात काळ्या कलरच्या ते आपल्याला देत असतात। नेहमी बघायचं त्यांच्या तोंडामध्ये जर पांढऱ्या कलरचा अंडा असला तर आपल्या घरामध्ये कुठून न कुठून धन येतच। बघा, अनुभव घेऊ, बघा तुम्हाला खूप चांगला अनुभव येईल। आणि नंतर ना आपल्या घरातली पूर्णपणे दारिद्र्य नष्ट होण्यासाठी काय करायचं आहे, वास्तुशास्त्राप्रमाणे काळ्या ज्या मुंग्या असतात त्यांना आपल्याला साखर आणि पीठ एकत्र करून त्या मुंग्यांना खाऊ घालायचं आहे। असं केल्याने आपला पितृदोष समाप्त होतो, पण आपल्या घरातली दारिद्र्यता हळूहळू नष्ट व्हायला लागते। तर हा खूप शुभ संकेत मानला गेलेला आहे। त्याच्यातला आता दुसरंच तुम्हाला सांगणार आहे। बघा, जे पक्षी असतात, आता चिमण्या असतात, काही कबूतर असतात, दुसरे काहीतरी पक्षी असतात, ते पक्षी कुठं घरटं करतात, एखाद्या झाड्या झुडप्यामध्ये खूप लांब उंच झाड आहे त्या ठिकाणी करतात, शांत वातावरण आहे तिथं करतात, जिथे त्यांना कुणी त्रास देणार नाही अशा ठिकाणी पक्षी हे त्यांचं घरटं करत असतात। पण अचानक तुमच्या घरामध्ये जर चिमणीने घरटं केलं, तुमच्या घरामध्ये तुमच्या फॅनच्या वरती जर घरटं केलं, गॅलरीमध्ये तुमच्या बाल्कनीमध्ये कुठंही घरटं केलं, चिमणी जर घरटं करत असेल तर त्या चिमणीला पळू नका, त्या चिमणीला तुमच्या घरामध्ये घरटं करू द्या, कारण की हा खूप शुभ संकेत मानला गेलेला आहे। असं केल्याने काय होतं तर आपल्या घरामध्ये धनप्राप्ती होते, धनाचा संसार होतो आणि आपले जे धनाचे मार्ग आहे, जे पैशाचे मार्ग आहे ते प्रश्न सुटतात आणि धनाचे मार्ग आहे ते मोकळे, म्हणजे धन येण्याचे जे मार्ग आहे ते मोकळे होतात। हा खूप शुभ संकेत आहे। जर तुमच्या घरामध्ये चिमणी येत असेल, चिमणी घरटं करत असेल तर हा खूप शुभ संकेत मानला गेलेला आहे आणि हे गरुड पुराणामध्ये सांगितलेलं आहे। आता त्याच्यातलंच तुम्हाला अजून तिसरं सांगणार आहे। बघा, जर आता तुम्ही देवपूजा करत असणार आणि देवपूजा करत असताना तुम्हाला तुमच्या देवघराच्या मागच्या साईडला, म्हणजे देवाच्या मागच्या साईडला पाल दिसली किंवा फोटोच्या मागे पाल दिसली तर घाबरायचं नाही, त्या पालला पळवायचं नाही। असं म्हटलं गेलेलं आहे की जर पाल आपल्याला दिसली तर ती लक्ष्मीकारक आहे, म्हणजे लक्ष्मी, साक्षात लक्ष्मी माता आपल्याला दर्शन देते असं सुद्धा गरुड पुराणामध्ये सांगितलेलं आहे। त्यामुळे त्या पालला पळू नका, ती आपल्या म्हणजे आपल्या देवघराच्या मागे राहत असेल ते खूप शुभ आहे, कारण की असं म्हटलं गेलेलं आहे ज्यावेळेस लक्ष्मीपूजन असतं, लक्ष्मीपूजन ज्या दिवशी जर आपल्याला पाल दिसली तर असं म्हटलं गेलेलं आहे की लक्ष्मी माता साक्षात आपल्याला दर्शन देते। बघा, तुम्ही लक्ष्मीपूजनच्या दिवशी कधी पण बघा, दर वर्षाला तुमच्या घरामध्ये कधीच लक्ष्मीपूजनच्या दिवशी तुम्हाला पाल दिसणार नाही आणि अचानक ती लक्ष्मीपूजनच्या दिवशी तुम्हाला दिसली तर समजायचं की साक्षात लक्ष्मी मातेने आपल्याला दर्शन दिलेलं आहे, असं सुद्धा गरुड पुराणामध्ये सांगितलेलं आहे। आता मी तुम्हाला त्याच्यातलं सांगणार की बघा, सकाळी उठल्यानंतर आपण ऑफिसला जातो, कामाला जातो, खूप दिवसापासून आपलं जर काम अटकलेलं असेल, काम होत नसतील, खूप कष्ट करून सुद्धा आपल्याजवळ पैसे राहत नसतील, पैसे टिकत नसतील आणि अचानक रोज तुम्ही जाता आहे 3 महिन्यापासून 4 महिन्यापासून सलग एक बाई किंवा एखाद्या बाया असतील, भरपूर बाया असतील आणि ते झाडू मारताना तुम्हाला दिसत असतील तर असं समजायचे तुमचे कष्टाचे दिवस संपले आणि तुम्ही खूप लवकर धनवान होणार आहात, असं गरुड पुराणामध्ये सांगितलेलं आहे। हे इग्नोर नाही करायचं, याचा अनुभव घ्यायचा, बघा तुम्हाला नक्कीच चांगला अनुभव येईल। आता त्याच्यातलं दुसरं तुम्हाला सांगणार आहे। बघा, ज्या वेळेस आपण काही कार्याला बाहेर जातो आणि ते कार्य खूप दिवसापासून अडकून बसलेलं आहे, ते कार्य होत नाही, खूप प्रयत्न करतो तरी सुद्धा ते कार्य जर होत नसेल आणि अचानक बाहेर जाताना तुम्हाला ऊस दिसला
उसाचं ते पेंढरं असतं बघा असं बांधलेलं ते दिसलं तर असं समजायचं ते कार्य तुमचं त्या दिवशी होणार आणि ते कार्य अडकलेलं असेल, खूप मोठं असेल, खूप शुभ असेल, ते तुमचं शुभ कार्य नक्कीच पार पडणार. हे सुद्धा गरुड पुराणामध्ये सांगितलेलं आहे. आता मी तुम्हाला त्याच्यातलं सांगणार की बघा अजून एक आहे जी घुबड असते. जर समजा घुबड तुम्हाला दिसली, अचानक तुम्ही बाहेर जात आहे, काहीतरी मुलाचं लग्न ठरलं आहे, म्हणजे लग्न ठरवण्यासाठी जात आहे किंवा घर घेण्यासाठी किंवा जागा वगैरे प्लॉट वगैरे घ्यायचा आहे, तुम्हाला वास्तू घ्यायची आहे आणि अचानक तुम्हाला जर घुबड दिसली तर असं समजायचं जे तुम्ही कार्याला जात आहे ते तुमचं कार्य निश्चितपणे पार पडणार आणि तुमचं कार्य होणारच. हा खूप मोठा शुभ संकेत मानला गेलेला आहे, कारण की घुबड ही लक्ष्मी मातेचं वाहन आहे आणि घुबड दिसणं खूप शुभ संकेत मानला गेलेला आहे. पण दुसरं घुबडचा दुसरा जो संकेत आहे तो सांगते, जर तुमच्या घरामध्ये तुमच्या घराच्या टेरेसवर घुबड बसलेली आहे आणि सारखी ओरडत आहे, 2-3 दिवसापासून सारखीच जर तुमच्या घराच्या वरती टेरेसवर घुबड ओरडत आहे तर हा शुभ संकेत नाही असं म्हटलं गेलेलं आहे गरुड पुराणामध्ये, की जर घुबड सारखी ओरडत आहे तुमच्या घराच्या टेरेसवर बसून तर तुमच्या घरामध्ये खूप मोठं संकट येणार आहे आणि काहीतरी अघटित घटना घडणार आहे. हा घुबडचा दुसरा संकेत आहे. आणि तिसरा सांगणार आहे आता बघा, ज्या वेळेस तुम्ही काही कार्यासाठी काहीतरी कामानिमित्त बाहेर जात आहे आणि अचानक कुत्रा दिसला आणि त्याच्या तोंडामध्ये सात्विक अन्न म्हणजे आता समजा तो भात खात आहे किंवा चपाती दिसली तर हा शुभ संकेत आहे. आणि समजा तोच कुत्रा जर त्याच्या तोंडामध्ये एखाद्या मांसाचा तुकडं नेताना तुम्हाला दिसला तर असं समजायचं त्या दिवशी काहीतरी अघटित घडतं, काहीतरी म्हणजे ऍक्सिडेंट होतो, काहीतरी तुम्हाला खूप वाईट बातमी मिळते असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे. हा कुत्र्याचा संकेत आहे. पण हे जे छोटे छोटे संकेत आहे ते आपल्याला कळून येत नाही आणि आपण त्याला इग्नोर करून बाहेर जात असतो. आता त्याच्यातलं अजून एक सांगणार आहे. गरुड पुराणानुसार तुम्हाला सगळं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघा स्वप्नामध्ये, आता स्वप्नामध्ये तुम्ही झोपलेले आहे, सकाळच्या टायमाला 3-3:30 वाजता ब्रह्ममुहूर्त असतं आणि त्या ब्रह्ममुहूर्तामध्ये जर स्वप्नामध्ये तुम्हाला साप, गुलाब, हत्ती, घोडा असे जर तुम्हाला दिसलं तर असं समजायचं तुमच्या घरामध्ये लक्ष्मी माता येणार आहे, धनप्राप्ती तुम्हाला होणार आहे आणि तुमचे कार्य संपूर्ण शुभपणे पार पडणार आहे. हे गरुड पुराणामध्ये सांगितलेलं आहे. आता त्यातलं सांगते तुम्हाला बघा. आणि बघा अजून एक शुभ संकेत सांगते. आता तुम्ही बाहेर जात आहे, म्हणजे सॉरी बाहेर नाही, आपण आपल्याला शुभ संकेत म्हणजे तुमचे हात खाजत आहे, अचानक तुमचा हात खाजायला लागला, तुमचा पाय खाजायला लागला तर तुमचा खूप लांबचा प्रवास होणार आणि तो प्रवास तुम्हाला शुभदायी असणार, कारण की जिथे गेल्यानंतर तुम्हाला धनप्राप्ती होते असं सुद्धा गरुड पुराणामध्ये सांगितलेलं आहे. हे जे गरुड पुराण आहे हे सत्य आहे, कारण की गरुड पुराणामध्ये जे सांगितलं जातं ते खास करून खूप पुरातन आहे ते आणि त्याच्यातल्या जे गोष्टी आहेत त्या खऱ्या आहेत आणि तेच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर तुम्हाला माझं चॅनल आवडत असेल तर लाईक करा. तर गरुड पुराणामध्ये असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे की बघा आपल्या घरातली जी झाडू आहे, केर आहे, कचरा आहे, तो कचरा आपल्याला नेहमी पूर्वेकडून किंवा पश्चिमेकडूनच आपल्याला झाडू मारायचा असतो, कारण की असं केल्याने लक्ष्मी माता प्रसन्न होते. आणि समजा जर आपण उलट्या साईडने झाडू मारला, सकाळी उठल्याबरोबर जर तुम्ही घरातल्या दक्षिणेकडे तोंड करून मारला किंवा उत्तरेकडे तोंड करून झाडू मारला तर तुमच्या घरामध्ये लक्ष्मी माता तर येत नाही पण दरिद्रता माता नक्की येते. तर आपल्याला झाडू मारताना कधीही सकाळच्या टायमाला जर तुम्ही तुमच्या घराला झाडू मारत असणार तर आपल्या घरातले केर काढत असणार तर तुम्हाला काय करायचं आहे, पश्चिमेकडून नाही तर पूर्वेकडून असंच तुम्हाला झाडू मारून ते केर तुम्हाला बाहेर काढायचं आहे. हे गरुड पुराणामध्ये सांगितलेलं आहे. आणि गरुड पुराणामध्ये असं सुद्धा सांगितलेलं आहे, पूर्वीच्या वेळेस जर आपण फरची वगैरे पुसत होतो, आता आपण फरची पुसतो पण त्यावेळेस सारून घेत होते, ते शेण असतं, गोबर असतं, त्याच्याने सारून घेत होते. तर ते लोक काय करायचे, सारायच्या टायमाला पूर्वेकडून नव्हतो येत, ते पश्चिमेकडून पूर्वेकडे असं सारवत येत होते. तर हा खूप शुभ सांगितलेला गेलेला आहे. तर आपल्याला पण काय करायचं आहे, ज्यावेळेस आपण फरची पुसतो आपल्या घराची जे आपण लादी साफ करतो तर ती लादी साफ करताना आपल्याला काय करायचं आहे, पश्चिमेकडून
तर पश्चिमेकडून तर पूर्वेकडे यायचं आहे। हा शुभ संकेत आहे, याच्याने लक्ष्मी माता प्रसन्न होते आणि आपल्या घरामध्ये धनाचे मार्ग मोकळे होतात, धन यायला सुरुवात होते, असं सुद्धा गरुड पुराणामध्ये सांगितलेलं आहे। आणि त्याच्यातला अजून एक सांगते बघा, गरुड पुराणामध्ये आणि वास्तुशास्त्राप्रमाणे असं सांगितलेलं आहे, आपल्या घरामध्ये जर सतत पैशाची अडचण आहे, पैसा येत नाही, पैसा टिकत नाही आणि पैसा यावा असं सगळ्यांना वाटत असतं, तर तुम्हाला काय करायचं आहे, रोज थोडंसं जे आपलं फरची पुसण्याचं पाणी असतं त्याच्यामध्ये रोज थोडंसं हिंग टाकायचा। बघा, हिंग टाकून बघा, तुमचे लक्ष्मी माता येण्याचे मार्ग मोकळे होतात, तुमच्या घरामध्ये लक्ष्मी माता येऊ लागते, लक्ष्मी माता स्थिर राहते। हे सुद्धा गरुड पुराण आणि वास्तुशास्त्राप्रमाणे सांगितलेलं आहे। करून बघा, खूप छोटे छोटे आहे पण खूप महत्त्वाचे आहे आणि खूप शुभ संकेत आहे। त्यामुळे तर माझं चॅनल आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, इतरांना सुद्धा पाठवा। श्री स्वामी समर्थ। झालेली प्रार्थना आहे मी स्वामीचरणी रुजू करते।